आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. सावित्रीबाई फुले नाट्यगृह नूतनीकरण करण्याचे काम गेले 6 महिने बंद आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीचे आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाट्यगृहाला भेट देऊन केली पाहणी. 6 महिन्यात काम पूर्ण करून ते नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करावे असे आदेश चव्हाण यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दरम्यान दीपेश म्हात्रे भाजप पक्षाचे पदाधिकारी तसेच केडीएमसीचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. गेल्या काही काळापासून दीपेश म्हात्रे नागरिकांचे एक ना एक अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कमालीचे सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील दीपेश म्हात्रे रवींद्र चव्हाण जोडी प्रसिद्धच्या जोतात आहेच. तसेच येऊ घातलेल्या केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असल्याचे चित्र दिसत आहे. या दरम्यान सावित्री फुले नाट्यगृह नूतनीकरणाच्या कामासंदर्भातील दीपेश म्हात्रे यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले, नाट्यगृह तातडीने बंद करण्यात आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब, आम्ही सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी केली. टेंडर प्रोसेस आज पूर्ण झालेली आहे आणि येत्या आठवड्यामध्ये कामाला सुरुवात होणार आहे. दुरुस्तीचे ते 12 कोटीचे टेंडर आहे, ज्यामध्ये 7.5 कोटीचे इलेक्ट्रिकल काम असणार आहे आणि 5 कोटी रुपयाचे सिव्हिकल वर्क असणार आहे. या दुरुस्तीच्या कामामध्ये नाट्यगृहाचे इंटेरियर पूर्ण नवीन करण्यात येणार आहे. नाट्यगृह डोंबिवलीकरांच्या जीवनाचा विषय आहे, म्हणून लवकरात लवकर येत्या 6 महिन्यामध्ये नाट्यगृहाचे काम पूर्ण होऊन लोकांच्या सेवेमध्ये येण्यासाठी आज आम्ही पाहणी केली आहे आणि लवकरच त्या कामाला सुरुवात होईल. अशा प्रकारे डोंबिवलीतील सावित्री फुले नाट्यगृहाची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व दीपेश म्हात्रे यांनी पाहणी केली असून दीपेश म्हात्रे यांनी लवकरच नाट्यगृह पूर्णत्वाला येऊन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशी सविस्तर माहिती सांगितली. नाट्यगृह तातडीने बंद करण्यात आलं होतं. आज माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब व आम्ही आज सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी केली. त्याची टेंडर प्रोसिजर आज पूर्ण झालेली आहे आणि येत्या आठवड्याभरामध्ये कामाला सुरुवात होणार आहे. म्हणून आज प्रदेशाध्यक्ष साहेबांनी आज नाट्यगृहाची पाहणी केलेली आहे. 12 कोटीचं हे टेंडर आहे दुरुस्तीचं, ज्याच्यामध्ये 7.5 कोटी इलेक्ट्रिकचं काम असणार आहे आणि 5 कोटी रुपयाचं सिव्हिल वर्क असणार आहे. या दुरुस्तीच्या कामामध्ये पूर्ण नाट्यगृहाचं इंटिरियर पूर्ण नवीन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक्सटिरियरचं काम देखील प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लवकरच आपण करणार आहोत आणि डोंबिवलीकरांना नाट्यगृह डोंबिवलीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणून लवकरात लवकर येत्या 6 महिन्यामध्ये नाट्यगृहाचं काम पूर्ण होऊन लोकांच्या सेवेमध्ये हे नाट्यगृह जावं यासाठी आज आम्ही पाहणी केलेली आहे आणि लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल ही माहिती आज पत्रकारांनी. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.